नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर एस पी दिंडे आज आपल्या ह्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आज मी आपल्या जो काही लोक प्रशासनाचा अर्थ हा जो टॉपिक आपला सुरू आहे त्यामध्ये आपण अगोदर एक ढोबळ मानाने लोक प्रशासनाची ओळख करून घेतली। त्यानंतर आपण या ठिकाणी प्रशासन म्हणजे काय ही बाब या ठिकाणी अभ्यासली आणि त्यानंतर आज आपण लोक प्रशासनाचा मीनिंग ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याचा आपण या ठिकाणी एक सैद्धांतिक असा अर्थ काय आहे हे या ठिकाणी आज आपण बघणार आहोत। लोक प्रशासनाचा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की प्रशासनाचा अर्थ काय, तर प्रशासन म्हणजे कोणत्याही कार्याची व्यवस्था करणे, हे अरेंजमेंट ऑफ वर्क, कोणत्याही कार्याची या ठिकाणी व्यवस्था करणे याला आपण प्रशासन असं म्हणतो। एक ठराविक उद्देश निश्चित झाल्यानंतर त्या ठराविक उद्देशाला साध्य करण्यासाठी जी काही महत्त्वाची कार्य आवश्यक आहेत त्या सर्व कार्यांची व्यवस्था करणे म्हणजे प्रशासन करणे होय। आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी या ठिकाणी आपण आज हा लोक प्रशासनाचा अर्थ जो आहे तो या ठिकाणी बघणार आहोत। कोणत्याही कार्याची व्यवस्था करणे, एक ठराविक उद्देश साध्य झाल्यानंतर निश्चित झाल्यानंतर तो उद्देश साध्य करण्यासाठी ज्या ज्या कार्यांची आपल्याला व्यवस्था करावी लागते त्याला आपण प्रशासन असे म्हणतो। आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय हे या ठिकाणी आज बघणार आहोत। सर्वात महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये आहे ती पब्लिक म्हणजे शासन, पब्लिक म्हणजे सार्वजनिक, पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट। मग ह्यामधून आपल्याला हे लक्षात येते की कोणत्याही सार्वजनिक उद्देशाची निश्चिती झाल्यानंतर त्या सार्वजनिक उद्देशाची प्राप्ती करण्यासाठी जी जी काही कार्य या ठिकाणी करावी लागतात त्या कार्यांची व्यवस्था, त्या कार्यांची अंमलबजावणी ही लोक प्रशासन करीत असते। मग ते कार्य नियोजनाचे असो, ते कार्य संघटन करण्याचे असो, ते कार्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याचे असो, ते कार्य निर्देशन आदेश देणे या संबंधी असो, ते कार्य समन्वय राखण्याचा असो, अथवा ते कार्य अहवाल देणे घेणे या संदर्भात असो, अथवा ते कार्य वित्ताची व्यवस्था करणे बजेटिंग या संदर्भात असो, या सर्व कार्यांची व्यवस्थापन किंवा या सर्व कार्यांचं एक्झिक्युशन करण्याचं कार्य या ठिकाणी लोक प्रशासन करीत असते। परंतु प्रत्येक जर का ते खाजगी उद्देश असेल, कोणाचा वैयक्तिक स्वहिताचा उद्देश असेल, त्या संबंधी सुद्धा व्यवस्थापन अथवा अंमलबजावणीचं कार्य लोक प्रशासन करते का, तर अजिबात नाही। लोक प्रशासन हे केवळ या ठिकाणी पब्लिक सेक्टरमध्ये कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येतं। या पब्लिक सेक्टरमध्येच म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये लोक प्रशासन हे कार्य करीत असते। प्रत्येक सार्वजनिक उद्देश, धोरणे, निर्णय याची कार्याची सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्या सर्व संबंधी ते उद्देश, ते धोरणे, ते निर्णय
हे साध्य करण्यासाठी त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्या संबंधित कार्याचं व्यवस्थापन किंवा व्यवस्था करणारी जी प्रशासकीय व्यवस्था असते त्याला लोक प्रशासन असं आपण म्हणतो. लोक प्रशासन प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य करते. सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ह्या क्षेत्राच्या एकूण विकासासाठी कल्याणासाठी हे लोक प्रशासन प्रामुख्याने या ठिकाणी अंमलबजावणीचे व्यवस्थापनाचे कार्य हे करीत असते. यामध्ये आपण बघतो की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जनकल्याण, जनतेचं हित साध्य करणे या संदर्भात हे लोक प्रशासन या ठिकाणी कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येईल. या लोक प्रशासनाचा जर एव्हाना एक सैद्धांतिक दृष्टिकोनातून अर्थ या ठिकाणी आपल्याला जर बघावयाचा असेल तर आपण सर्वात अगोदर लोक प्रशासनाची एक व्याख्या बघू, ज्या अनुषंगाने आपल्याला लोक प्रशासन म्हणजे काय हे समजून येईल. आपण बघतो की लोक प्रशासनाचे जनक हे वुड्रो विल्सन. ह्या वुड्रो विल्सनची व्याख्या आपण लोक प्रशासनाशी संबंधित असं बघू. वुड्रो विल्सन हे काय म्हणतात की कायद्याची पद्धतशीर आणि सविस्तर अंमलबजावणी म्हणजे लोक प्रशासन होय. वुड्रो विल्सन काय म्हणतात? कायद्याची पद्धतशीर आणि सविस्तर अंमलबजावणी म्हणजे लोक प्रशासन होय. लोक प्रशासन हे एक व्यापक स्वरूपात कार्य करते. आपण बघितलं की भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर किंवा भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी जर लोक प्रशासन हे प्रामुख्याने काय करीत होतं? एक मर्यादित स्वरूपाचं कार्य करीत होतं. कारण त्या काळामध्ये शासनाचं स्वरूप किंवा शासनाचं कार्यही त्याच्यात मर्यादित स्वरूपाचं होतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोक प्रशासन हे या ठिकाणी रेव्हेन्यू कलेक्ट करणे आणि त्यानंतर लॉ अँड ऑर्डर, बस हे दोन स्वरूपाचे कार्य त्या ठिकाणी लोक प्रशासन करीत होतं. एक महसूल जमा करणे आणि दुसरं कायदा सुव्यवस्था राखणे. ह्या मर्यादित स्वरूपाचं कार्य हे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी लोक प्रशासन करीत असलेलं आपल्याला दिसून येते. परंतु आपण बघतो की ज्या वेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं ह्या स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेस राज्यघटना अंमलात आली आणि त्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये काय करण्यात आलं? वेलफेअर स्टेट ही संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला. कल्याणकारी राज्य या संकल्पनेचा त्या ठिकाणी स्वीकार करण्यात आला आणि ह्या कल्याणकारी राज्य संकल्पनेच्या अनुषंगाने आपण बघतो की शासनाची भूमिका ही पालकत्वाची भूमिका झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि ह्या पालकत्वाच्या भूमिकेच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नागरिकांच्या विकासाची जबाबदारी ही शासनावर निश्चित झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळं सर्व क्षेत्रामध्ये पारंपरिक आणि विकासाची अशी दोन्ही स्वरूपाची कार्य या ठिकाणी शासनाला करावी लागत होती. आणि त्यामुळे शासन नाना विविध स्वरूपाची विकासाचे निर्णय हे करायला लागलं.
या सर्व विकासाच्या हे निर्णय, ही धोरणे ही केवळ निश्चित करून ठरवून चालणार नाही, तर काय करावं लागेल, त्यासाठी त्याची अंमलबजावणी तेवढीच प्रभावी करावी लागेल. मग हे अंमलबजावणीचं जे कार्य आहे, हे अंमलबजावणीचं कार्य हे आपण बघतो की लोक प्रशासनाचं प्रामुख्याने असलेलं दिसून येते. ही सर्व या शासकीय निर्णय, धोरण, योजना यांच्या अंमलबजावणीचं कार्य हे लोक प्रशासन या ठिकाणी करीत असतं. याचबरोबर आपण बघतो की लोक प्रशासन हे शासनाला विविध स्वरूपाचे निर्णय, धोरणे आखण्यामध्ये, निर्णय करण्यामध्ये, धोरणे आखण्यामध्ये, त्याचबरोबर त्या धोरणांची डिटेल्स या सर्व कार्यामध्ये लोक प्रशासन शासनाला मदत करीत असते. मग या सर्व बाबींचा समावेश लोक प्रशासनामध्ये करायचा का, असं होऊ शकत नाही. तर आपण बघतो की व्यापक दृष्टिकोनातून विचार करणारे विचारवंत असे मानतात की धोरण तयार करणे, धोरणांची निर्मिती करणे, त्या धोरणांचं विश्लेषण करणे, त्या धोरणाची अंमलबजावणी करणे या सर्व स्वरूपाची कार्यांचा समावेश हा लोक प्रशासनामध्ये होतो. परंतु याचबरोबर संकुचित विचारसरणीचे जे काही विचारवंत आहेत ते म्हणतात या सर्वच कार्यांचा समावेश जर आपण लोक प्रशासनामध्ये केला तो त्या लोक प्रशासनाच्या व्यापकतेबाबत, लोक प्रशासनाच्या अध्ययन करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या किंवा लोक प्रशासन शिकविणाऱ्या या सर्वांवरच हा मोठा अन्याय होईल. त्यामुळं प्रामुख्याने लोक प्रशासनाचं जे कार्य आहे ते म्हणजे एक्झिक्युशन, अंमलबजावणी, ह्याचाच समावेश केवळ लोक प्रशासनामध्ये होऊ शकतो. आणि लोक प्रशासन ही केवळ कायदा, धोरण, निर्णय ह्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे असं हे संकुचित विचारसरणी दृष्टिकोनचे विचारवंत जे आहेत ते असं मानतात. आणि आपण जर वुड्रो विल्सन यांची व्याख्या बघितली, वुड्रो विल्सन यांनी लोक प्रशासनाचं मोठ्या प्रमाणावर विश्लेषण करताना अनेक बाबींचा उहापोह केलेला आहे. लोक प्रशासनामध्ये व्यापक दृष्टिकोनातून ते बोललेले आहेत लोक प्रशासनाबद्दल. परंतु ज्यावेळी त्याची व्याख्या करण्याची वेळ आली तर वुड्रो विल्सनने सुद्धा ह्या लोक प्रशासनाला केवळ अंमलबजावणीशीच संबंधित असल्याचं दाखवून दिलं. कायद्याची सविस्तर आणि पद्धतशीर अंमलबजावणी म्हणजे लोक प्रशासन असं आहे. तर देशामध्ये जे काही शासन स्तरावर निर्णय होतात, धोरणे होतात, कायदे पारित होतात त्या सर्व बाबींची अंमलबजावणी सार्वजनिक क्षेत्रामध्ये करणारी सार्वजनिक व्यवस्था म्हणजे हे लोक प्रशासन होय. लोक प्रशासनाशी आपला नित्यनियमाने संबंध येतो. अनेक वेळा जसं आपण बघतो की जे नवीन योजना येतात त्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य लोक प्रशासन करतं. एवढंच नाही तर त्याचे लाभ हे कशा पद्धतीनं आपल्याला मिळतील याबाबतही उचित प्रमाणामध्ये प्रसिद्धी लोक प्रशासन करून ती आपल्यापर्यंत पोहोचविते. आणि त्याचबरोबर आपण बघतो की लोक प्रशासन तो झालेला निर्णय, त्याचे प्रत्यक्ष लाभ जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे लोक प्रशासन करीत असतं. आत्ताच्या घडीला जे काही माझी लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी शासन स्तरावर तयार झाली आणि आज तिची अंमलबजावणी करण्याची सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने आपण बघतो की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स हे या ठिकाणी विविध महिला हे करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. या महिलांना जो काही 1500 रुपये या ठिकाणी भत्ता मिळणार आहे, मदत मिळणार आहे, हे 1500 रुपये त्यांना या ठिकाणी लोक प्रशासनाच्या माध्यमातूनच प्राप्त होणार आहे. शासनाने ह्याची तरतूद करून हा फंड या ठिकाणी निर्माण केला आणि हा फंड याचं प्रत्यक्ष पोहोचवणे, या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी
लोकप्रशासन करीत असते. अशा प्रकारे या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने हे अंमलबजावणीचं सार्वजनिक क्षेत्रात या अंमलबजावणीचं कार्य करणाऱ्या या सार्वजनिक व्यवस्थेला आपण लोकप्रशासन असं म्हणतो. धन्यवाद.